टीम इंडियामध्ये एकही मुस्लिम खेळाडू नव्हता का? टीम इंडियामध्ये आता धर्म पाहून सिलेक्शन होतंय का? टीम मॅनेजमेंटने मोहम्मद शमीला मुद्दाम डावलला का? असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतायत. मंडळी, टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला. फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने पुन्हा एकदा क्रिकेट जगावर आपली सत्ता दाखवून दिली. संपूर्ण भारतात जल्लोष सुरू आहे. पण या जल्लोषाच्या दरम्यान सोशल मीडियावर एक वेगळाच प्रश्न ट्रेंड होतोय की या भारतीय संघात एकही मुस्लिम खेळाडू का नव्हता? काही लोक थेट सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांच्या भूमिकेवर बोट ठेवतायत, तर काही जण म्हणतायत की भारतीय संघात आता धर्म पाहून सिलेक्शन होतंय. पण या सर्वात एक महत्वाचा मुद्दा आहे की मोहम्मद सिराज तर टीमचा भाग होता, मग तरीही असा प्रश्न का विचारला जातोय? भारतीय संघात खरंच धर्म पाहून सिलेक्शन केलं जातं का? कारण याआधीही टीम मॅनेजमेंटवर मोहम्मद शमीला मुद्दाम डावलल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? भारतीय संघात मुस्लिम खेळाडूंना खरंच संधी कमी मिळते का? आणि इतिहासात भारतासाठी कोणकोणत्या मुस्लिम खेळाडूंनी अविश्वसनीय कामगिरी करत देशाला विजय मिळवून दिलाय? या सगळ्या प्रश्नांचा सविस्तर आणि तथ्य आधारित आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बाबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता सगळ्यात आधी हा वाद नेमका कसा सुरू झाला ते बघू. तर त्याचं झालं असं की T20 वर्ल्ड कप साठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा सुरुवातीच्या 15 प्लेयरच्या यादीत एकही मुस्लिम खेळाडू नव्हता आणि तिथूनच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. काही जणांनी लगेच प्रश्न उपस्थित केला की भारतीय संघात आता धर्म पाहून सिलेक्शन होतंय का? पण नंतर टीम मध्ये असलेला हर्षित राणा जखमी झाला आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराजला टीम मध्ये सामील करून घेण्यात आलं. म्हणजे सिराज या टीमचा भाग होता, पण सिराज सुरुवातीच्या 15 सदस्यांमध्ये नव्हता. आणि तो का नव्हता? तर याचं कारण खूप साधं आणि स्पष्ट आहे. ते म्हणजे मागच्या काही महिन्यांपासून T20 क्रिकेटमध्ये सिराजचा फॉर्म. सिराज टेस्ट आणि वन डे मध्ये चांगला करत होता, पण T20 मध्ये अपेक्षित कामगिरी अजिबात दिसत नव्हती. आणि भारतीय टीम मध्ये निवड करताना पहिली गोष्ट पाहिली जाते ती म्हणजे सध्याचा फॉर्म आणि टीम कॉम्बिनेशन. यामुळे सुरुवातीच्या संघात त्याला जागा मिळाली नाही. पण यामुळे चर्चा सुरू झाली ती मोहम्मद शमीच्या सिलेक्शनच्या बाबतीत. कारण 2023च्या वन डे वर्ल्ड कप मध्ये शमीने जी गोलंदाजी केली होती ती अजूनही क्रिकेट लव्हरच्या लक्षात आहे. त्या टुर्नामेंटमध्ये सुरुवातीचे काही सामने तो खेळलाच नव्हता, पण जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने अक्षरशः विकेटचा पाऊस पाडला. विशेषतः सेमीफायनल मध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्याने घेतलेल्या 7 विकेट्स हा तर त्या वर्ल्ड कप मधला सर्वात मोठा क्षण होता. शमी त्या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला, पण भारताला फायनल पर्यंत पोहोचवण्यातही त्याचा खूप मोठा वाटा होता. त्यानंतर काही मॅचेस मध्ये शमी संघाबाहेर दिसला आणि त्याला कारण म्हणून त्याच्या फिटनेसचा मुद्दा सांगितला गेला. तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं, कारण शमी स्वतः अनेक मुलाखतींमध्ये म्हणाला होता की मी पूर्णपणे फिट आहे आणि खेळायला तयार आहे. त्यामुळे काही लोकांनी थेट आरोपही केले की शमीला मुद्दाम बाहेर बसवलं जात आहे, शमी मुस्लिम आहे म्हणून त्याला डावललं जात आहे. अशा प्रकारच्या अनेक चर्चा झाल्या. पण भारतीय क्रिकेटमध्ये निर्णय घेताना फक्त एकाच प्लेअरचा विचार होत नाही, तर टीम मॅनेजमेंट पुढच्या काही वर्षांचा विचार करून निर्णय घेत असतं. शमी हा अनुभवी आणि महान बॉलर आहे, यात अजिबात शंका नाही. पण त्याच वेळी टीम मॅनेजमेंटने त्याच्या जागी एखादा तरुण बॉलरला संधी देऊन त्याला तयार करण्याचा विचार केला असेल, जेणेकरून पुढच्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये भारताकडे जास्त पर्याय असतील. हीच गोष्ट भारतीय क्रिकेटमध्ये याआधी झाली. इतकंच काय, तर सध्याचा कोच गौतम गंभीर जेव्हा चांगला खेळत होता तेव्हा त्याला आराम देऊन अनेक तरुण खेळाडूंना टीम मध्ये संधी दिली गेली. शिखर धवन सारख्या धडाकेबाज बॅट्समनला बाहेर बसवून शुभमन गिलला संधी दिली, त्याला तयार केलं आणि आज शुभमन गिल भारताचा वन डे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. म्हणजे शमीच्या बाबतीतला निर्णय धर्माशी नाही, तर टीम कॉम्बिनेशनशी आणि भविष्यातील प्लॅनिंगशी जास्त संबंधित असू शकतो. आता जर आपण थोडा इतिहास पाहिला तर भारतीय क्रिकेटमध्ये मुस्लिम खेळाडूंचं योगदान खूप मोठं राहिलंय. सुरुवातीलाच नाव घ्यावं लागेल ते सय्यद मुश्ताक अली यांचं. ते भारतीय क्रिकेटमधले पहिले आक्रमक फलंदाजांपैकी एक मानले जातात. त्यानंतर आले मनसूर अली खान पटोली, ज्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं आणि भारतीय क्रिकेटला एक नवा आत्मविश्वास देण्याचं काम केलं. पुढे 90च्या दशकात भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठं नाव उभं राहिलं, ते म्हणजे मोहम्मद अझरुद्दीन. अझरुद्दीन फक्त उत्कृष्ट बॅट्समनच नव्हते, तर ते भारतीय संघाचे कॅप्टनही होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक महत्वाचे सामने जिंकले. त्यानंतर 2000च्या दशकात भारतीय संघाचा प्रमुख फास्ट बॉलर म्हणून समोर आला झहीर खान. 2011च्या वन डे वर्ल्ड कप मध्ये तर झहीर खानची गोलंदाजी भारतासाठी खूप निर्णायक ठरली. त्या वर्ल्ड कप मध्ये भारताकडून सर्वात जास्त विकेट झहीरनेच घेतल्या होत्या. त्याच काळात भारतीय संघात आले इरफान पठाण आणि युसुफ पठाण. 2007च्या T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघात हे दोघेही होते.
इरफान पठाण तर त्या स्पर्धेच्या फायनलमध्ये मॅन ऑफ दी मॅच ठरला होता. त्यानंतरच्या काळात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, परवेज रसूल, वसीम जाफर, खलील अहमद, उमरान मलिक, आवेश खान यासारख्या अनेक प्लेयर्सनी भारतीय क्रिकेटसाठी महत्वाचं योगदान दिलंय. म्हणजे इतिहास पाहिला तर भारतीय क्रिकेटमध्ये मुस्लिम खेळाडूंनी केवळ सहभाग घेतला नाही तर भारताला मोठे विजयी मिळवून दिले आहेत. पण तरी सुद्धा भारतीय संघात धर्म पाहून सिलेक्शन होतंय का असे प्रश्न विचारले जातात. कदाचित सध्या भारतीय क्रिकेटच्या प्रशासनात जय शहा, टीम मॅनेजमेंटमध्ये गौतम गंभीर आणि सिलेक्शन कमिटीमध्ये अजित आगरकर यासारखी नावं आहेत म्हणून असे प्रश्न विचारले जात असावेत. पण मंडळी, या मुद्द्याकडे धर्माच्या अँगलने न पाहता जरा प्रॅक्टिकल आणि लॉजिकली बघायला पाहिजे. कारण भारतीय क्रिकेटमध्ये एकच गोष्ट निर्णायक ठरते, ती म्हणजे तुमचा परफॉर्मन्स. तुम्ही मैदानावर चांगली कामगिरी केली, टीमला मॅच जिंकून दिली, तर तुमचा धर्म काय हे कोणी विचारत नाही. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूची ओळख त्याच्या नावाने नाही तर त्याच्या कामगिरीने ठरते. आणि भारतीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालंय. म्हणून भारतीय संघात धर्म पाहून निवड केली जाते असं म्हणणं पूर्णपणे योग्य ठरणार नाही. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.